पुणे आणि परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातल्या विविध भागांमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता। शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। ठिकठिकाणी महाराजांचा पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला। शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं 39वा स्वराज्य रथ सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला। या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं रस्तोरस्ती गर्दी करत शिवजयंतीचा जल्लोष अनुभवला। लेझीम सादरीकरण, आकर्षक देखावे आणि भव्य मिरवणूक यामुळे शिवभक्तांचा उत्साह अधिकच वाढला। यंदा सरदार दरेकर घराण्याचा स्वराज्य रथ विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। रथावर शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जेजुरी गड इथे घडलेली ऐतिहासिक भेट देखाव्यात सादर करण्यात आली होती। गडाच्या प्रवेशद्वाराची हुबेहूब प्रतिकृती, राजेशाही सिंहासनाची देखणी मांडणी आणि आकर्षक सजावटीमुळे या स्वराज्य रथानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। यावेळी अश्विनी दरेकर आपल्या भावना व्यक्त करत म्हणाल्या, स्वर्गीय सचिन दरेकर यांच्या संकल्पनेतून ही एक आपण कल्पना सुचवली गेली, त्याच्यासाठी तमाम दरेकर परिवार एकत्र येऊन आपण ही सुंदर अशी रथयात्रा प्रत्येक वर्षी काढतो। ही संकल्पना 2017 साली आम्ही सगळ्यांनी एकत्र मांडली होती। त्याच्यानंतर आपण 2022 साली ही सत्यात संकल्पना उतरवली। प्रशांत दरेकर मनोगत व्यक्त करत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेले गणोजी दरेकर, सयाजी दरेकर असे भरपूर नावं भेटलेले आहेत आम्हाला। तर त्यांच्या इतिहासावरती ऐतिहासिक पुरावा मिळाल्यामुळे आम्ही हा रथ सोहळ्यामध्ये सहभागी झालो आहे। त्यांच्यानंतर सरलचकर खंडेराव दरेकर जे आंबळे गावचे मूळ पुरुष आहेत, किंवा त्यांचे वडील सयाजीराव दरेकर, पानिपतवीर दादजी दरेकर, हे इतिहासामध्ये जेवढा आम्ही इतिहास शोधत गेलो आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर दरेकरांचा इतिहास मिळालेला आहे, ज्यांनी स्वराज्यासाठी, आपल्या ह्या मराठी मातीसाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि आपलं भारत देशासाठी खूप चांगलं काम केलं आहे। दरम्यान